हा हे म्हणायचे सरी आपलीच असते कशाचे असते ते आस्तुकीचे असते जायच्या टायमाला रुपये नसतो कोणाचा शेवट आपल्या कमरेचा करजोडा पण त्याला कापूनच घ्यावं लागत ठीक आहे खातून पण तेवढं सांगायचं ना देव काय तेवढं वर गेलं खाल्ला पिल्ला मजाच राहिला तुलाच सांगतो जेवायचं म्हणलं जेव खाईन पी जीवाला मारलेलं सकाळी कोंडीबा म्हणू लागले आईला चला मंगरुळाला आमची काय गरज नाही म्हणा तुझी गरज आहे का तू जाय आणि त्याला ती जाण 4 दिवसाचा वायदा घे किती 4 तिकडे माय घरा म्हणा दोघं बी मामाशी आपलं बोलणं तू म्हणा बरोबर 33 वर्ष आहे कितवा मग काय ती म्हातारी तिकडे हो जायचं ना आमचं पोरगं म्हातारं हो जायचं का आणि आमच्या पोरीचं म्हातारं होय दुसऱ्या पोरायचं आम्हाला करता येईल मोठं सोडून करता येईल का भाषी तुमची म्हणून थांबतो किती एक दिवस काय करीत ते खरं बोलते तुम्हीच उलट चिकट टेप लावल्या आणि शांत बसतात अन्नाला नाही तोंड हाणलं तर मला म्हणे हिवाळीची खानदानच नाही मला खरंच लागत खोटे काय म्हणले नाही तुला मा सकाळीच बघा म्हणले त्या दिवशी काय बोललो मी पुण्याला होतात तुम्ही सगळे तुला तेच बोललो ना यायच्याकडून फक्त 4 दिवसाचा फैसला करायचा तिसऱ्या वर्ष यायचं हे याची एक म्हातारी व्यवसाय संकट होऊन ऊस पडायला काम करून याला अर्थ आहे का मग तुम्ही सांगा जाऊ द्या ते तुमच्याच आहे मी तुमच्याच आणि ही पोरगी तुमची आका पुन्हा दुसरी का होऊ देत नाही कशी व्हायचं मग खोटी म्हणते खोटी तिच्याच आहे पांढरे कसं होऊ द्यायचं त्या पोरगी काय याचे होऊ द्यायचे आमच्या पांढरे झाडे झाले मग पोराचे झाले मग पोरग 29 संघ म्हणते मग लहान पोरगंचे संघ म्हणते मांबाचे याचे पांढरे कसं होऊ द्यायचे का कसं हो का नाही तिकडेच कशी कर पुढे करायची तर मला द्यायची नाही फक्त एवढा साबण टाक बस हा किंवा नाही तू शब्द टाक होत असलं तर हो म्हण नसलं होत नाही 2 शब्द आपले नाही का हो हां द्या आम्ही एखादी आंधळी करून आणू खुळी करून आणू आमचं पुरं शिकलेले तिथं आम्ही बसून जगलो ती लय ऊस पडी तिथं तिकडेच ऊस पडूची तोडू तुमच्या बारक्या भाषेची नाही चुकीचं का मग तुला मोजले काय ना नाही 3 वर्ष पुढे तुमच्या सोयरीचं असतं की त्याला लाच तरी वाजवायला पाहिजे की नाही जाऊन विचार तिथं मेली बिचारी ती मला बोलत नाही समोर येत नाही ती मुक्त येत होती का मिळून यायची नाही सरत नाही कधी मला दाजी म्हणून त्या गाण म्हणून नाही दाजी म्हणून दिलं नाही जमीन तिला आणि तिला हाऊस होती दाजी म्हणून बरी नव्हती पण त्याकडून दाजी म्हणून दिलं नाही मला हा एवढा भाड खाऊ इकडून सुद्धा मी कमी का लहानी मेवणी लहानी होती लाडानी दाजी म्हणेन का काय दाजीच म्हणणार
त्या कडून इथं दिवसाला आलो तोंड घेऊन नका चहा पैजाल ना कडून पुढं काढून घेऊन गेला बर गेला का नाही संघ होतो आम्ही खोडील होतं म्हणायचं काय मी काय उगाच बोलत नाही मी त्याच्या मोठा होतो का लहान होतो मोठे पाट्या त्याला उगाच भेटतो का मला होय पाट्या त्याला उगाच भेटतो मला बोलण्याला भेटतो मला पाट्या त्याला थोरला देऊ थोरला पण म्हणतो ते बोलून तेच ते कुठं पाहुण्याला पण म्हणतो ते जर बोललं तर मी मध्ये बोलणार नाही बामणवाडीचं बोललं का आहे पाट्या झालं म्हणजे बामणवाडीचं जर बोललं का तेच खरं पुन्हा खरं नाही म्हणला बाबा ते असं म्हणतो इतका भेटतो देऊ हा आणि याच्या मायचा मासे खाऊ खरं कोठे इथं नाही घेऊ दिला तिला चहा पिऊ दिला नाही कडून पहिल्या गाडीने घेऊन गेला तिला म्हणलं माझं गाव तोंड घेऊन बिरण खाऊन गाव त्या गाडी म्हणून त्याला लाज वाटते का तसं म्हणाला आम्ही इथं असताना बहिणी बाळा होत्या ना तिच्या इथं का आम्ही मेवणीच होतो का बरं आम्ही एवढीची एवढी केली ती होय नाही ती अशी एवढी होती आहे थांब तू आमच्या राधीचा मेवणास राधी एवढीच आहे ना तू आता एवढी एवढी कशी तो शेक झाला नाही ना असं हे भाड खाऊ हे असं आहे माझं तो सुदामराव खतरा आहे मग बोलणार ना तर कसं आहे जबाबदाराच्या लायकीच नाही तोंड झुजल ना कडून इथं घेऊन गेला पुढं पहिल्या गाडीला इथं पहिली गाडी येते इथं 7 वाजता गाडी येते इथं बरोबर आहे की नाही कोण मामीच्या दिवसाला आलतो तर मोठी म्हातारी आमची म्हातारी आम्ही दादा हे होते ना पाठायचे जे म्हणलं बघ ह्या भाडकाच्या पोटात काय कपट आहे हे पण तुम्हाला काय बिगडच्या तर तोंड पण नाही घेतलं कडून म्हणलं मग इथं काही शो नाही मग इथं बघ तुला काय आंघोळ घालायची का दारू भाड खाऊ तू कशाला आलास तिथे कार्यक्रमाला आला का दारू प्यायला आला होय आणि त्याची पोरगी तुला कामून करायची नव्हती मला ध्यानात होती हे पाना हे आणि ती आपली आकार तिथं काही नाही मला त्याच्या पोरला डाऊंड मध्ये त्याच्यामुळे टाकत होतं तिथं माय घालपण जायची जाय मायचं दाना खाल्लं भिकारीची केली आणि तिथं चांगलं केलं तर तिची आपल्याला चांगलं सांभाळलं आपल्याला चांगलं सांभाळलं 13 आलत इथं मागू लागला हो खरं खोट आणि तोंड घेऊ जाईल ना कडून चांगलंच खतरा आहे ते नाही आणि तू काय बऱ्या होणार आहे ती पोरगी केली तर तुझीच बऱ्या होणार आहे शेवट बायकोमुळे माणूस घुमतो हे आम्हाला माहिती लग्न सर्व झालेले असते तुला त्याचं खरं वाटत ना आमचं खरं वाटायचं इथून पुढं नाही हो आपण सांगायला आल्या पोरगी आल्या चुकलं का नाही नाही बायकोला वर कोणाची राहणार हा जावायला कोणाची राहणार बरोबर तुमचं आमचं समजित का काही नाही आपलं चांगलं फोडाफोडीची गोष्ट नाही जी मागून घटना जी होत आली हे सांगा त्याला त्या कडूला ते वरण म्हणले आमच्या अंगावर होता बाबा त्या टायमाला माझ्यासारखा पठ्या पाहिजे होता यायला नाही त्या भांडे त्याच्या अंगावर यायला डल्या कुठून आणायचे लग्नाच्या टायमाला लग्नाच्या का दिवसाच्या लग्नाच्या दिवसाच्या हा कुठून आणायच्या याच्या अंगावरती भाजी ओतली असते कोणीच्या अंगावर नाही काय नाही येऊच नको म्हणायचं बुवा तुमची चला मला माहिती आहे मी पहिल्यापासून लय खर्च माणूस बरं का दादा दादा मला काम घेत ते मी पहिल्यापासूनच असा खर्चडच आहे एखाद्याच्या अंगावर टाकायचं म्हणलं ना मी गरम
टाकायचं म्हणजे टाकायचं असं होतं. घेता बी नव्हतं. तुला काय कमी पडलं हा याच्यात कमी पडलं का त्या डोसक्यात होत मग खेळत तसा होता. वरून खाईन खालून खाय. मग तू असं काऊन व्हायला असं काऊन करायला खरंय. तुला वाढी ना कोणी मी त्याच्याच वाढतो हा. कालच्या तो पाणी घालते घातलं एकच पाणी घाल तुला कण काय पडलं चल घे. नाही मग त्या डोसक्या पुन्हा येऊ जग गरम 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 त्या माईला वाटण बापाला वाटण जेवढा मला दिमाग मग पागल झाला संग कोणाचं बरं भीतीच काऊन म्हणते आणि म्हातारी काऊन भीती मग मला तुम्हाला सांगते याला दारू बाजूला घ्यायला मग दिमाग ते जमत नाही आणू ऊन खायला टाकून ऊन बोलायचं म्हणलं त्याचा अपमान व्हायला. बहिणी बारीक झाली ना आमच्या भावाने आवडत ओळखली तर टिंग पण ठेवायचं भावाला सैन होत नाही. मग बायको त्याच्या पाहुण्याला वाढी मग अन्न रुसून जाईल आणि तेच होणार होतं. हुशार आम्ही म्हणा का ती म्हणा बाबा आम्ही हुशार तुला गेली हा मग याला माणूस म्हणायचं ओळखून घ्यायचं. त्यांनी जाणलं ठुलं उकड काढून ठेवली की बायको कोणाला वाटी वाढी मग भावाला नाही जमायचे. आपली नीतीची गोष्ट तू इथं बस सती भाजी आणि मी तिच्या नावाला तुमचा जावं खरं जावं म्हणजे थोडं दूरच असतो पण भाषी मग भाषीचे का नाही मी काय बोललो शब्द कोणा टाकले मला काय म्हणते सकाळी मला रिचार्ज कर ना फोन लावायचा आहे पहा कोणाला तिकडं सुदामरावच्या घरी काय म्हणलं मला सांगा ना त्यातला अर्थ सांगा. तेच पोरीसाठी कोणी नाथाच्या त्याला द्यायची का नाही द्यायची ही त्याला माहिती. काकाला त्याला द्यायची असली तर ते तुम्हाला बोलला हा कसं बोलले तुम्ही त्याला नसली द्यायची तर कशाला लावेल? फोन लावून काय करतो काय नाही तू विचारलं काय अर्थ आहे का त्याला आपण लावण्यात तुम्ही फोन लावण्यात त्याला अर्थ नाही. हा त्याला तुमच्या इथे नाही द्यायची नीट म्हणजे आहे. ते फोन तुमचा उचलणार नाही. उचलला तरी काय म्हणेन नंतर नंतर बोलू उद्या बोलू परवा बोलू परवा बोलू. मी बाहेर आहे हे 5 वर्ष व्हायली त्या गोष्टी 3 वर्ष व्हायली मी बाहेर आहे त्याचा डायलॉग हा व्हायला म्हणजे तो पते खेळतो लुडो खेळतो बँकेत मॅनेजर मॅनेजर मग त्याला तिकडे झाली शिवायला बोलता येईल काय त्याला आणि ही गोष्ट हे मूळ पाय तुमचं म्हणून मी इथं आलेलो नाही तर मला बी यायचं नव्हतं. मी मला असं जावं तुम्ही या भेटून मी केव्हा जाईन आणि भेटून येईन पण बोलणं मग चुकीचं आहे का खरं मला एवढं फक्त खरं आहे ना याचा हे सकाळी नाही आता 10 रुपयाला मग मीठ केलं नाही मला हा. नाही एक सांगतो पण हेच शब्द तुम्हाला उद्या नाही द्यायला हा, मामा म्हणते नाही आपल्याला कोण पोहत जायचं गंगाला पाणी आलेले गंगाला पाणी आलेले आपल्या गाड्या करायने कुठून पाठवू पण आपण तुला पोहणं येते मामाचं गाव आहे तुया इथं राहिलेलीस गंगाला पावलेली म्हणावी वाळूच खूप लहानपणी वाळूच माणसाचं याच्यात वाळूच केले
आलं का तिथं आयला आमचं खरं तर गेलं गाडवाच्या गाडी हे, मला का झोप आली काय चांगलं बोलायचं हे मी जेवलं ना मी हा आता काय झालं मला काहीच नाही मामा जेवलं ना आपल्याला दोन दोन गोष्टी ह्या चांगल्या हसायच्या ह्याच बोलायच्या त्या भाषेला वाटतं मो याईने काहीच उघडून दाखवलं बाबा काय ते म्हणाल का पावलेली नाही नाही मग तुला खरं बोललेलं नाही सण होत आहे मग मी काय म्हणे मी काय नाही मग खरं बोललेलं जमाना म्हणलं मी काय म्हणे काय म्हणे गावात यायचीच नाही त्या मामी संग बोलायचं आमच्या कशाला आलीस त्याला सांगायचं त्यालाच बोलायचं तू बोलाय कोण आली मामा मामीला बोला आली मग तिथं बसायची ती काय गरज काय आहे? गरज आहे आम्ही मामाशी बसलो मग मामी संगच बोलायचं भाषेने तिकडे जेवलात खावलात मग पुन्हा तिकडेच बोलायचं खरं कोण तू आमच्यापासून यायचं नाही तुला आमचं पटत नाही ना हा येऊ यायचं पुन्हा तिकडे आतून बस ना मामी सगळं का चुकलं या या मामाच्या स्वप्नात या गोष्टी आल्या पैसे मी बोललेलं नाही आलं मला फोन जावं काय बोललाय आणि खरं त्या जावायचं पाहुणा नाही म्हणलं ना जीप कापून ठेवीन अरे बाबा मुतर जर येणार असला ना ते खरंच बोलते बाई मग खोटं तुला माहित असून तर पिचळतेस आहे का नाही खोटं कमून जमत नाही लागत त्याला जे आहे ते खरं सांगावं लागत पण यायचं खोटं असतं तर यायला वाटतं खरं करून सांगायला यायचं सर खोटं असते ते म्हणते खरं करून सांगायला हे असं असतं ते उघड पडा ना त्यांचं जाऊ नका आता आम्हाला जायचं मामी आहेत